श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज तुझ्या काही शक्तींना घाबरत आहेस. त्या वाईट शक्तीचा सामना करण्यापासून तो मागे फिरून पाहत आहे. त्यासाठी मी आज तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. परमेश्वराचा आज रात्री तुमच्या घराभोवती तर फिरतील आणि तुम्हाला प्रत्येक हानीपासून वाचवतील. आपल्या वातावरणात शांतता असू द्या. देवाची उपस्थिती देखील प्रबळ होऊ द्या. तुम्ही नामस्मरण करत राहा. तुम्ही ज्या काही इच्छा प्रगती करत आहात ते देवापर्यंत पोचत आहे, यात शंका घेऊ नका. देव तुमच्या प्रत्येक इच्छेचे उत्तर लवकरच तुमच्या इच्छा तुमच्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत येत आहेत. बाळा, मला येण्यासाठी फक्त माझे नामस्मरण कर आणि तुझी श्रद्धा भक्ती पाहिजे. मला तुझ्यापर्यंत येण्यासाठी दुसरे काही नको. तू जेव्हा श्रद्धा भक्तीने मला हाक मारतोस तेव्हा मी तुझ्यापर्यंत येण्यासाठी काही वेळ लावत नाही. माझे चमत्कार तू आत्ता अनुभव करणार आहेस. जो कोणी श्रद्धेने मला हाक मारतो त्यापर्यंत मी येऊन पोचतो. देव म्हणतात, बाळा, तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे की कधी कधी काही गोष्टींना वेळ लागतो. तो निर्धारित वेळ ठरलेला असतो. देव जेव्हा तुमच्याकडे चमत्कार पाठवू इच्छितो तेव्हा जो काही वेळ लागत आहे त्यासाठी तुम्ही खूप काही काळजी करणे टाळा आणि देवाचे नामस्मरण करा, कारण मी लवकरच तुमच्याकडे तो चमत्कार पाठवत आहे. स्वामी माऊलीचा चमत्कार प्राप्त करून घेण्यासाठी गॉड इज ग्रेट टाईप करा. देव म्हणतात, तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे की प्रत्येक गोष्ट तुझ्यापर्यंत येण्यासाठी काही निर्धारित वेळ लागणार आहे. तेव्हा धीर ठेव, संयम ठेव. जेव्हा तुझ्यावर माझा आशीर्वाद येईल तेव्हा ते तुला नक्कीच प्राप्त होईल. विश्वासाने पुढे जा आणि आपले कर्म पूर्ण करा. जेव्हा तुम्ही कर्म पूर्ण कराल तेव्हा अलगदपणे मी तुमच्या हातावर तुमचे स्वप्न ठेवील. होय बाळा, कारण ते सत्यात उतरवण्यात येईल. तुझा विश्वास माझ्यावर अटूट असू दे. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमचा स्वतःवरही विश्वास ठेवला पाहिजे की एक दिवस तुम्हाला जे काही हवे आहे ते नक्कीच मिळेल. तुम्ही सोबत असताना तुम्हाला विश्रांती देण्यासाठी तुमचा देव तुमच्यासाठी नियोजन करत आहे. तुम्हाला ती विश्रांती नक्कीच मिळेल. त्यासाठी तुम्ही खूप काही प्रार्थना देखील माझ्याकडे केले आहे. ज्यांना त्या वेदना आहेत, त्यांना ते दुःख आहे, त्यांना ते कलश आहे ज्यामुळे त्याचा निद्राभंग वेळोवेळी होत आहे. त्यांना खूप काही असे त्रास होतात आणि वारंवार त्याची निद्रा तुटते. त्यासाठी मी त्यांना आज आशीर्वाद प्रदान करायला आलो आहे की आज त्यांना कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्याचा आज निद्राभंग होणार नाही. ते सुखाची निद्रा घेतील. माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही जी काही चिंता करत आहात ती माझ्या चरणावर सोपवून द्या. तुम्ही जेव्हा नेत्रस्थित व्हाल तेव्हा मी तुम्हाला माझे प्रेम आणि खुशी देऊ इच्छितो. त्यावर तुम्ही शांततेने निद्रा घ्याल. बाळा, तुमच्यातून ते काळजी नष्ट करण्यासाठी मी माझा आशीर्वाद तुम्हाला देत आहे. स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 2222 टाईप करा. तू मला स्वामी म्हणून पूज्य मानतोस, माझी सेवा करतोस, माझे अखंड नामस्मरण तू करतोस, ते देखील मी ऐकत आहे. तुझ्याजवळ माझे आशीर्वाद येत आहे. बाळा, आज जेव्हा तू निद्रा घेशील तेव्हा मी माझ्या हाताने तुला माया करेल आणि तू गाढ विश्रांती घेशील आणि तुझे दुःख तू विसरशील. काळजी संपेल. तुला असलेली ती सर्व काही काळजी विसरून शांततेने निद्रा घेशील. बाळा, प्रत्येक दिवशी तू तुझे कष्ट करताना मी पाहत आहे. तू तुझ्या जीवनासाठी किती धडपड करत आहेस, त्या कार्यासाठी काय परिश्रम घेत आहेस, हे सर्व काही मी पाहत आहे. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की जेव्हा तुम्ही निद्रा घ्याल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतील. देव तुम्हाला ते शांतीची निद्रा प्रदान करण्यासाठी तुमच्या जवळ येतील. देवाकडून तुम्हाला शांतीची निद्रा प्राप्त करून घेण्यासाठी
777 टाईप करा आणि देव तुमच्यावर मायेचा आणि प्रेमाचा हात फिरवतील. तुमची निद्रा संपूर्ण होईल. जेव्हा तुम्ही देवाच्या मायेने आनंदाने परिपूर्ण भराल तेव्हा तुमची निद्रा देखील संपूर्ण होईल आणि तुम्हाला त्यात स्वप्न देखील येतील. ते स्वप्न दिव्य असतील. त्यात तुम्ही देवाचे दर्शन घ्याल. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या स्वप्नात देवांना तुमचे प्रश्न उत्तर विचारणा करणार. देव तुम्हाला दुसऱ्या दिवशी ताजेतवाने जागे करतील. कारण देवाची आज्ञा आहे की तू जेव्हा निद्रा घेशील तेव्हा माझे नामस्मरण करून निद्राधीन होशील. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझा आशीर्वादाचा वर्षाव तुझ्यावर करू इच्छितो. तुला माझी माया प्राप्त होईल. तुला माझे प्रेम प्राप्त होईल. देव तुम्हाला या दिव्य संदेशातून काही संदेश देतात. बाळा, तू मागील काळात ज्या गोष्टी करायचा त्यात तुझे मन देखील रमायचे, त्यात तू आत्ता पुन्हा सुरू कर. कारण त्यात तुझे मन रमायचे. तुझ्या जीवनात तो उत्साह निर्माण व्हायचा. त्याचप्रमाणे तू आजही ते कार्य सुरू ठेव. कारण त्यामुळे तुझ्या मनातला तो आनंद प्राप्त होतो आणि मी तुला तो आनंद देऊ इच्छितो. देव म्हणतात या संदेशावर विश्वास ठेव. कारण या संदेशाची योजना तुझ्यासाठीच केला आहे. बाळा, तू जेव्हा माझ्याकडे काही मागत आहे तेव्हा मीही तुला ते देण्यासाठी तिथे उपस्थित आहे. देव म्हणत आहे, मला माहीत आहे की भविष्यात काय आहे. त्याबद्दल काळजी करू नकोस. कारण तुला ते आरोग्य प्राप्त होणार आहे. ते वित्त, ते नातेसंबंध आणि तुझ्याकडे येणार आहे. तुझी प्रार्थना ऐकण्यात जात आहे. तुझी प्रार्थना मी कधीही दुर्लक्ष करत नाही. तू कोणत्या वादळात आहेस हे मला माहीत आहे. पण लक्षात घे, तू देवाचा पुत्र आहेस. तू निश्चित राहा. कारण तू केलेली प्रार्थना देवाकडे मंजूर झालेली आहे. देव म्हणतात, बाळा, आज तुझी काळजी मला दे आणि मी तुझे आरोग्य, वित्त, नातेसंबंध आणि सैतानाने तुझ्याकडून चोरलेल्या सर्व गोष्टी परत करेल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतो. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा वादळे शांत होतात. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा दरवाजे उघडले जातात. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा नातेसंबंध पूर्ववत होतात. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचे आजार बरे होताना तुम्ही स्वतः अनुभव करता. तेव्हा प्रार्थना करत राहा. मी ते ऐकत आहे. माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यापर्यंत येत आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की चिंता करणे थांबव. इथून पुढे तुला काळजीचे कारण उरणार नाही. याची दक्षता तुझा देव घेत आहे. तुझ्याकडे ते आशीर्वाद देत आहे. त्यामुळे तुझ्याकडे सुख, समृद्धी, आनंदाचा वर्षाव होणार आहे. तो ती विपुलता प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नात तुला नक्कीच यश दिल्या जाईल. ते मोठ्या प्रमाणात तुझ्याकडे येत आहे. तुझे कुटुंब आणि सुखी संपन्न जीवनासाठी जी माझी प्रार्थना करत आहेस ती प्रार्थना ऐकण्यात जात आहे. आज जेव्हा तुम्ही निद्रा घ्या आणि उद्या सकाळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा एक आनंद तुमच्या पुढे येईल आणि आशीर्वाद देवामुळे तुम्हाला दिला जात आहे. त्यासाठी तुम्ही देवाचे आभार मानले हेही मला माहीत आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आशीर्वादाचा वर्षाव करतो. सुख, समृद्धी आणि आनंददायी ठरणार आहे. तुझ्या समस्या त्या निराकरण केल्या जात आहेत. विचार करत थांबू नकोस. तुझे कार्य पुढे नेण्यासाठी, प्रगतीसाठी मी आज तुला आशीर्वाद करत आहे. चिंता करू नकोस. तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यावर माझा आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो. ते घेण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी तू सज्ज आहेस. त्या क्षणाला तू हा संदेश ऐकशील त्या काही तासातच तुला एक आनंदाची बातमी कळेल. तुमचे जे काही नाते आजपर्यंत तुमच्यापासून दुरावले होते ते लवकरच तुमच्याकडे आनंदासहित परत येणार आहे. जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी, त्या सुसंवादासाठी प्रार्थना करू इच्छिते त्याकडे ते प्रेम, ते आनंद त्यांना प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, जो कोणी हा संदेश पूर्ण ऐकेल त्यावर माझी कृपा
निरंतर राहील, त्याला सुख समाधान आरोग्याची प्राप्ती होईल, त्याची अनिद्रा दूर होऊन त्याला शांत निद्रा लागेल. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण जीवनासाठी आहे. सुखी राहा, तुमचे कल्याण होईल. हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांना आज स्वामीच देव शांत निद्रा देऊ इच्छितात. त्याच्या ज्या काही आरोग्य समस्या आहेत त्याचे निराकरण देव करून देतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. देव नक्कीच त्या पूर्ण करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा. देव तुमच्यापर्यंत या संदेशाच्या मार्फत, या दिव्य संदेशाच्या मार्फत आले आहे. तेव्हा संदेशांना देवाचा आशीर्वाद म्हणून जो कोणी स्वीकार करेल त्याला ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. स्वामी आईचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी तुमचे कल्याण करणारच आहे. केलेली सेवा स्वामीच्या चरणी अर्पण करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. सॉरी भक्तांनो, तुम्हाला संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती, भवानी शंकर, शिवशंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.